नामदार क्रीडा युवक अल्पसंख्याक मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे साहेब। आपल्या कारखान्याच्या निवडणुकीच्या आजच्या या सांगता सभेच्या साठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आणि आपल्या प्रत्येक कुटुंबाला नावानिशी ओळखणारे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या पॅनलचे प्रमुख आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक, आजच्या या सांगता सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय दुर्गाळे सर, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव बापू, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा, आपल्या कारखान्याचे चेअरमन प्रशांत दादा, व्हाईस चेअरमन अमोल पाटील, सर्व संचालक, आजी माजी संचालक, बँकेचे संचालक संभाजी नाना, प्रतापबाबा पाटील, किरणदादा गुजर, मदननाना देवकाटे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, सचिनजी सातव, रणजितभाई निंबाळकर, विठ्ठल भाऊ, बाळासाहेब पाटील, तुकाराम आबा काळे, सुनील दादा काळे, शहाजी शिंदे, बापू मामा यादव, रवींद्र कदम, विठ्ठल आबा जाचक, बापूराव पांढरे, हेमंतरावजी नरोटे, ज्यांनी शब्बीरभाई काजी, डॉक्टर ओरकाटे, अभिजित रणवरे, सत्तर सपकळ, भाऊसाहेबजी सपकळ, वसंताबा मोहोळकर, स्वप्नील माने, राजेंद्र डव्हाण, डॉक्टर निंबाळकर, शुभम निंबाळकर, युवराजांना मस्के, शहाजी आबा जाचक, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, सगळेच आजी माजी संचालक, कार्यक्रमासाठी असलेले या गावातील अमोलजी बोलटे, अरविंद काका भोसले, रवींद्र आबासो निंबाळकर, आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ कारखान्याच्या माजी संचालिका शीला काकी निंबाळकर, अनिल दादा, भानदास आबा गोलप, विजय आबा निंबाळकर, संभाजीराव काटे, पृथ्वीराज जगताप, पार्थ बाबा आपल्या गावचे माजी सरपंच पार्थ बाबा निंबाळकर, आताचे सरपंच यशवंतजी पाटील, अभयसिंह निंबाळकर, गणेशांना झगडे, राजाराम जाचक, हेमंत निंबाळकर, विशाल निंबाळकर आणि सगळेच सर्व आदरणीय व्यासपीठ, सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, काळे आप्पा तर मी नावं सगळ्यांची घेत नाही, बाळासाहेब आप्पा असतील, जाचक असतील आणि सर्व उपस्थित सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या कारखान्याची निवडणूक रविवारी आहे आणि आजची शेवटची ही सांगता सभा आहे। आजच्या या सांगता सभेसाठी आज आपण सर्वजण उपस्थित आहात। बंधूंनो, ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे। ही निवडणूक काय गावच्या सोसायटीची नाही आहे, काय गावच्या ग्रामपंचायतीची नाही आहे किंवा झेडपीची नाही आहे, ही काय पंचायत समितीची नाही आहे। ही निवडणूक आपल्या प्रपंचाला एक दिशा देणारी आहे। कुणाच्या हातामध्ये कारभार दिल्यानंतर आपल्या ऊसाला ऊस योग्य वेळेवरती तुटून एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव आपल्याला कोण देऊ शकतं, भविष्यामध्ये आज असणारी आपली ही साखर कारखानदारी असणारी अडचण आपली भविष्यामध्ये कोण दूर करू शकतो, यासाठी बाबांनो, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, पृथ्वीराज बापू जाचक असतील, या सर्वांनी मिळून हा जय भवानी माता पॅनल आपल्या सगळ्यांसाठी आज हे उमेदवार उभे केले। ठीक आहे, या परिसरातून अनेक नेत्यांनी, अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितल्या होत्या आणि त्यामध्ये अनेक कार्यकर्ते सरस होते, परंतु एक नेहमी लक्षात ठेवा,
ज्यावेळेस आपण सगळेजण एकत्र येतो त्यावेळेस कुणीतरी तडजोडीची भूमिका ही घेतली पाहिजे. आणि यामध्ये निश्चित प्रकारे संसदमधल्या अनेक लोकांचा, अनेक जणांचा आज नावाचा उल्लेख मी करणार नाही, पण हे लोक खूप पदाने हे मोठे होते, परंतु त्यांना 21च उमेदवार द्यायचा असल्यामुळं या लोकांना सर्वांना थांबावं लागलं. याचा अर्थ यांच्यामध्ये काही कमी नव्हतं, परंतु संख्या अपुरी असल्यामुळं त्याबद्दलही मी जरी उमेदवारी मिळाली नाही तरी या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे या सर्वांना कुठे ना कुठेतरी हा एक उमेदवारी मिळतच असते, परंतु निश्चित प्रकारे आज जे उमेदवार आहेत यांच्यासाठी जर आपण काम केलं तर शेवटी कुठलीही गोष्ट ही उसणी असते. जर आपण पुढच्या माणसाला मदत केली, पुढच्या माणसाला प्रामाणिक मदत केली आणि त्या पिढीच्या मतातनं आपल्याला दिसलं की या माणसाने आपल्याला प्रामाणिक मदत केली, तर पुढच्या वेळेस तो आज जे उमेदवार आहेत ते पद्धतीने आपल्याला प्रामाणिकपणे मदत करतील, सहकार्य करतील, याचं भान निश्चित प्रकारे आपण सर्वांनी बाबांनो ठेवलं पाहिजे. उद्याचा शेवटचा दिवस आहे. आपल्याला कुणीतरी काहीतरी सांगाल, आपला गैरसमज निर्माण करतील, व्हॉट्सअपवर काहीतरी चुकीचं ही करतील, बापू म्हणल्याप्रमाणे ह्याला वगळा, ह्याला गाळा. बाबांनो असं कधीही कुणी करू नका. शेवटी नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये विश्वास हा खूप महत्वाचा असतो. आणि असं बोलणारी, गाळा करणारी माणसं जरी आपल्या किती जवळची असली, या लोकांना नेहमी लक्षात ठेवा, काही लोकांना ही सवयच असते. अशा कुठल्या लोकांवरती विश्वास ठेवू नका. ही निवडणूक खूप महत्वाची आहे. आज आदरणीय दादा आहेत. आज नुसते कारखान्याची निवडणूक तर आहेच, पण कारखान्याबरोबर आपले अनेक इतर काम आपल्याला करून घ्यायचे आहेत. या राज्य सरकारच्या माध्यमातून असू द्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून असू द्या, किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की ते आपल्याला आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला अनेक कामं आपल्या भागामध्ये करून घ्यायची आहेत. बंधूंनो, निश्चित प्रकारे खडकवासल्याचा कॅनलचं ठीक आहे, आज अडचणी आहेत. आज आपला निराडावा कॅनलच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना सांगायचंय, आपल्याला पाणी मिळतंय. हे पाणी काय मिळतंय की ह्याचं नियोजन करतंय, हे बाबांनो हे काही सोप्या गोष्टी नाही आहेत. आज आपण सुखी आहोत आपल्याला सर्वांना माहित आहे. याचं एकमेव कारण आहे आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे आपल्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं पाणी हे निश्चित प्रकारे बाबांनो मिळतंय. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्या भागातले रस्ते असतील, बाकीच्या अडचणी असतील, गावच्या लेवलचे प्रश्न असतील, यासाठी निश्चित प्रकारे आम्ही सर्वजण या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना मदत करत असतो. परंतु निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून आपल्याला जाचक बापूंच्या माध्यमातून या कारखान्याबद्दल निश्चित प्रकारे ज्या अडचणीत, आज प्रशांतदादा काटे इथं आपले चेअरमन आहेत, ठीक आहे, मी म्हणणार नाही त्या संचालकांची शेवटी नैसर्गिक परिस्थिती, कधी जास्त ऊस कधी कमी ऊस, साखरेचे दर घसरले, ज्यावेळेस आपण काय गोष्टीमध्ये झालं असेल काहीतरी, त्यात याचा अर्थ त्या संचालकांचा, चेअरमनची चूक होती असं मी म्हणणार नाही, परंतु कुठेतरी या गोष्टीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे आपण हे जे संचालक आज मी पाहतोय, सगळे माजी संचालक आज हे इथं आज या सांगता सभेसाठी उपस्थित आहेत. त्यांचाही निश्चित प्रकारे मी आभार, अभिजित भैया तांबे सगळ्यांचं मी निश्चित प्रकारे त्यांचाही आभार मानतो. आणि भविष्य काळामध्ये एक चांगलं काम जाचक बापूंच्या माध्यमातून आपण सर्वांनी बाबांनो भविष्यामध्ये त्यांना साथ देऊया, त्यांना सहकार्य करूया. आणि निश्चित प्रकारे जी छत्रपती कारखान्याचा आज आपण पाहतो की जो आपला चढ उतार आपल्या कारखान्यामध्ये, ती गाडी आपण व्यवस्थित आणण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे, मोठ्याने त्यांना आशीर्वाद निश्चित प्रकारे दिले पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टी, गावातलं भांडण तंटण, त्याचा जिरवा बाबांनो, कुणाची जिरवायची असेल तर गावातल्या ग्रामपंचायतीला जिरवा, तुमच्या सोसायटीला जिरवा, झडपीच्या तिथं जिरवा, पंचायत जिरवा, विधानसभेला जिरवलं तरी हरकत नाही, जिरवा. परंतु ही निवडणूक ही जिरवा जिरवीची नाही, ही निवडणूक आपल्या संसाराची, आपल्या प्रपंचाची आहे. यातनं चांगल्या प्रकारचा माझ्या कामगारांचा वेळेवर पगार, सभासदांना चांगल्या प्रकारचा बाजारभाव या माध्यमातून कसा मिळेल, आणि माझ्या सभासदाचे ऊस एकदा कांडी लावल्यानंतर त्याच्यावर जे माझ्या कारखान्याच्या सभासदांचे स्वप्न बघितलंय, त्या ऊसाच्या पेमेंटवरती मी माझ्या घरातलं माझं घर बांधल, माझ्या शेतामध्ये विहीर पाडल, मी माझ्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं मुला मुलीचं लग्न किंवा असे अनेक स्वप्न असतील, ते स्वप्न करण्यासाठी या पॅनलला आपण सर्वांनी
मतदान करा. आणि बाबांनो, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कुणी तुम्हाला काय खोटा प्रचार करल, 2 रात्री आहेत, शेवटच्या रात्रीमध्ये तर तो काय असतं हा असा म्हणला. हो बरोबर आहे, विधानसभेच्या निवडणुकीला आमचं बाजू जमत नव्हतं जमत, लोकसभेच्या टायमाला जमलं. आता परत कारखान्याला आम्ही लोकांच्या, शेवटी हा प्रपंचाचा आहे. शेवटी आज मी तुमच्या समोर उभा आहे, अजितदादा तुमच्या समोर उभा आहे. शेवटी या छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती माझ्या कुटुंबाचा पण ऊस जातो आणि माझ्या ऊसाला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला पाहिजे. त्या कारखान्यात असलेल्या माझी जी ऐच्छिक ठेव आहे त्या ठेवीला एक संरक्षण मिळालं पाहिजे. याचा पण कुठेतरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. बाबा नाही काय टंगल मंगल करण्याची निवडणूक नाही आहे. त्यामध्ये तुम्ही खोल विचार करा, नीट विचार करून उद्या हा ही निवडणूक आपल्या प्रपंचाची, आपल्या मुलाबाळाच्या भवितव्याची आहे. यासाठी नीट विचार करून आपण फक्त कब्बशीला मतदान करा. कब्बशी बघा, गट नंबर 1 पहिल्या गटामध्ये 2 फुल्या मारा, 2 कब्बशा मारा. दुसऱ्या गटामध्ये 2 कब्बशा मारा, तिसऱ्या गटामध्ये 2 कब्बशा मारा. ज्यावेळेस चौथ्याला तुम्ही मत मागायला जाल तिथं चौथ्या गटामध्ये 3 कब्बशा मारा, 5व्या गटामध्ये 3 कब्बशा मारा, 6व्या गटामध्ये 3 कब्बशा मारा आणि नंतर 2 महिलांना कब्बशा मारा. त्यानंतर आमचं ओबीसी, एनटी आणि एससी तिथं प्रत्येकाने एक कब्बशी मारली पाहिजे. मला तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मला एक विनंती करायची, उद्याचा शेवटचा दिवस आहे. अजूनही आपल्या घरातले काय म्हातारे किंवा ज्येष्ठ असतील, ही निवडणूक शिक्का मारायची आहे, कारण आपल्याला बटण्याची सवय लागलेली आहे. आता आपण 10 वर्षापूर्वी शिक्का मारला होता, 10 वर्ष आपण शिक्का मारलेला नाही. त्यामुळं उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक सभासदांच्या घरी जा, लोकांना समजून सांगा, जर 2च्या ऐवजी 3 शिक्के मारले तर ते मतदान बाद होणार आहे. त्यामुळे त्याचा तोटा हा पर्यायाने आपल्याला होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला उद्याच्या दिवशी आपण सर्वांनी समजून सांगा आणि आपण सगळ्यांनी जे चिन्ह आहे कब्बशी, या कब्बशीवरती मतदान करा. मगाशी अल्पसंख्याक समुदायाची पण चिठ्ठी आली, आमचा पण कुठेतरी उल्लेख करा. खरं तर अल्पसंख्याक समाजाने पण मोठेपणा त्यांनी फॉर्म भरला, त्यांनी पण आपल्यासाठी माघार घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मगाशी मला वाटतं प्रशांत संभाजी ब्रिगेडचे आपले प्रशांत पवार आणि तुकाराम बाबा काळे यांनी आपल्या सगळ्यांना पाठिंबा दिला आहे. निश्चित प्रकारे त्यांचं पण आपण सगळ्यांनी कुठेतरी त्यांचं पण निश्चित प्रकारे आपण आभार मानले पाहिजे. सुनील दादा काळे आमचे जिजामाता आता सगळ्यांची नाव घेतल्या परत सगळं होईल. त्यामुळे सर्वांनीच ज्यांनी गेली 15 दिवस हा पॅनल, जाचक बापूंच्या नेतृत्वाखाली असणारा पॅनल निवडून येण्यासाठी अहोरात्र कष्ट केले, प्रत्येकाने भर उन्हामध्ये घरोघरी जाऊन स्लिप वाटायचं काम केलं, त्याही कार्यकर्त्यांचा निश्चित प्रकारे मी आभार मानतो. आणि निश्चित प्रकारे भविष्य काळात हे संचालक बोर्डाला आपण एक चांगलं काम करेल, त्यासाठी तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावा. आणि या सर्वांच्या पुढचं जे चिन्ह आहे कब्बशी, या कब्बशीच्या वरती आपण या फुलीवरती शिक्का मारावा ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. यानंतर जाहीर पाठिंब्याचं पत्र आणि दादांच्या आणि मामांच्या शुभ हस्ते होतोय.